हॅलो ऑल माय लवली किड्स. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काही बेसिक कॉन्सेप्ट्स बघणार आहोत रिलेटेड टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. सो आता इथे तुम्हाला दिसत आहे की इथे तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. ओके, सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन याला असं म्हणतात. सो आता हे जे आहे एक्स टू द पॉवर 3 म्हणजे याला आपण एक्स क्यूब म्हणतो, प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आणि इथे विचारलेलं आहे व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. तर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय असतं? डिग्री म्हणजे विच इज द हायेस्ट पॉवर ऑफ एक्स. तर इथे एक्सची हायेस्ट पॉवर काय आहे? 3. सो याची जी डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आहे ही असणार आहे 3. आता इथे तुम्हाला विचारलेलं आहे व्हॉट आर द नंबर ऑफ टर्म्स. तर किती नंबर ऑफ टर्म्स आहे? बरेचदा या टॉपिकला घेऊन थोडंसं स्टुडंट्स जे आहे ते कन्फ्यूज होतात की नंबर ऑफ टर्म्स किंवा टर्म्स बेसिकली म्हणतात कशाला. सो याच्यामध्ये हे एक्स क्यूब एक टर्म आहे, त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर एक टर्म आहे, एक्स स्वतः एक टर्म आहे आणि इवन 1 पण एक टर्म आहे. सो जे पण तुम्हाला इथे इथे जे दिसतात आहे हे जेवढे व्हेरिएबल्स तुम्हाला दिसतात आहे ज्याच्यामध्ये हे ऑपरेशन्स आहे, ऑपरेशन ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन, ते हे जे आहे याच्या व्यतिरिक्त हे जे आहे उरलेल्या हे सगळे टर्म्स आहे. ओके, सो इथे नंबर ऑफ टर्म्स, टोटल नंबर ऑफ टर्म्स जे आहे ते किती आहे? तुमचे नंबर ऑफ टर्म्स आहे तुमचे 4. आणि जर टर्म्स विचारले तर तुम्हाला येणार याच्यामध्ये एक्स क्यूब, त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर, एक्स आणि 1. ओके, सो 4 नंबर ऑफ टर्म्स याच्यामध्ये आहे. आता सेकंड क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे 2x टू द पॉवर 5 प्लस 2. आता याचं जर कोणी विचारलं की व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, तर एक्झाम्समध्ये तुम्हाला याच्या रिलेटेड क्वेश्चन्स येतात. तर इथे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे हायेस्ट डिग्री, एक्सची हायेस्ट डिग्री काय आहे? 5 आहे, म्हणून त्याचं हायेस्ट पॉवर जे 5 आहे म्हणून याचं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय असणार? 5. त्यानंतर इथे नंबर ऑफ टर्म्स विचारले तर 2x टू द पॉवर 5 ही एक टर्म आहे आणि 2 ही एक टर्म आहे. तर टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे? 2 टर्म्स आहे. आणि इथे टर्म कशाला म्हटणार आहे? 2x टू द पॉवर 5 आणि 2 पण एक टर्म आहे. बघा इथे ही जी टर्म आहे ही कशी तयार झालेली आहे? 2ला जेव्हा आपण मल्टिप्लाय केलं एक्स टू द पॉवर 5 सोबत, म्हणजे एक्स टू द पॉवर 5 म्हणजे एक्स किती वेळा मल्टिप्लाय झाला एक्स सोबत? 5 टाइम्स. ओके, आणि इथे 2, तर ही एक अखंड टर्म तयार झालेली आहे. आणि हा जो आहे ही जी टर्म दिसत आहे तर ही जी टर्म आहे ही एक कॉन्स्टंट आहे. ओके, सो 2 झालं, 3 झालं, जे नंबर्स असतात ज्याची व्हॅल्यू बदलत नाही त्याला कॉन्स्टंट म्हणतात. आणि हे एक्स जे आहे याला व्हेरिएबल म्हणतात. तर टर्म्स हे जे आहे कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट्स आणि व्हेरिएबलनी तयार होत असतात. बट जेव्हा आपल्याला विचारलं जातं याच्यामध्ये असे क्वेश्चन्स येतात की डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय आहे किंवा नंबर ऑफ टर्म्स काय आहे किंवा टर्म्सच्या बेसिसवर तुम्हाला आपण लोक क्लासिफाय करत असतो. मग आता 2 प्रकारे क्लासिफिकेशन होत असतात. जर टर्म्सच्या बेसिसवरती किती नंबर ऑफ टर्म्स आहे त्याच्या आधारावरती जेव्हा क्लासिफिकेशन होतं तर ते जे असतं ज्याच्यामध्ये एकच टर्म आहे, ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहे आणि ज्याच्यात 3 टर्म्स आहे. तर आता ज्याच्यामध्ये तुमचं एक टर्म आहे त्याला मोनोमियल म्हणतात. ओके, आणि ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहे त्याला बायनॉमियल असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये 3 टर्म्स आहे त्याला ट्रायनॉमियल असं म्हणतात. ओके, सो अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन आहे. आणि जेव्हा डिग्रीच्या आधारावरती क्लासिफिकेशन होत होतं तर याच्यामध्ये तुमचं लिनियर म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सची पॉवर फक्त 1 आहे, दुसरं येतं क्वाड्रॅटिक ज्याच्यामध्ये एक्सची पॉवर 2 आहे, आणि क्यूबिक म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सची पॉवर काय आहे? 3 आहे. याला आपण म्हणतो डिग्री आणि टर्म्स याच्या आधारावरती याचं क्लासिफिकेशन होणं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणखी असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.